हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर इंस्टाग्रामवरती एक रील व्हायरल होती आईस्क्रीमची। ती सगळेजण बनवत आहेत, तर ती आईस्क्रीम मला ट्राय करून बघायची आहे। तर मी ती आता बनवणार आहे आणि ती आईस्क्रीम कशी बनणार आहे ते बघायचं असेल तर रील व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि चला बनवूया आईस्क्रीम। आईस्क्रीमसाठी लागणार आहे मला दूध, काही टोस्ट, इलायची आणि काही ड्रायफ्रूट्स। सुरुवातीला मी एक पॅन घेतला, पॅनमध्ये मी दूध ओतलं। दूध मी अंदाजानुसार घेतलं आहे। आईस्क्रीममध्ये कोणताही क्रीम कलर ॲड केला जात नाही, ही एकदम नॅचरल आईस्क्रीम आहे। दुधाला पहिले एक कढ येऊ द्यायचं आहे। दूध गरम झाल्यावरती मी एक एक करून टोस्ट त्याच्यामध्ये ठेवले। त्याच्यात फक्त दूध आणि टोस्ट आहे, तर ते हे आपण लहान मुलांना पण देऊ शकता ही आईस्क्रीम तुम्ही खाण्यासाठी, आणि त्यांच्या हेल्थसाठी पण ती बेस्ट आहे। मग मी त्याच्यात ड्रायफ्रूट्स आणि इलायची टाकली। ड्रायफ्रूट्स नंतर मी साखरसुद्धा टाकले, पण साखरचा टेक काढायचा राहून गेला, त्यामुळे मी ती साखर टाकताना दिसत नाही आहे, पण मी साखर टाकली त्याच्यात। टोस्टनी सगळं दूध खेचून घेतल्यामुळे दूध दिसत नव्हतं, म्हणून मी थोडं दूध ॲड केलं त्याच्यावरती, कारण की दूध अजिबात पाईक दिसत नव्हतं, त्यामुळे थोडं दूध मला ॲड करावं लागलं। ही आईस्क्रीम एकदम सोपी आहे आणि एकदम इझी आहे। याच्यामध्ये जास्त सामानसुद्धा लागत नाही, 2-3 गोष्टी लागतात, फक्त ब्रेड आणि ड्रायफ्रूट्स, इलायची, मिल्क एवढंच लागतं जास्त, आणि तुम्हाला शुगर टाकायची तर तुम्ही टाकू शकता। ऑलमोस्ट डन झालेली आहे आईस्क्रीमची प्रोसेस। आता ते मी मिक्सरला लावायला घेतलं आहे, मिक्सरचं भांडं घेतलं आणि ते मी गरमच ते मी सगळं मिश्रण भरलं आणि पूर्ण भांडं भरल्यामुळे ते मी मिक्सरला लावत असताना काय झालं ते तुम्हाला आता पुढे दिसेलच। मिश्रण माझ्या अंगावर उडालं होतं आणि मग सगळं खराब झालेलं, मिक्सर वगैरे सगळं खराब झालेलं वाटोला। जेव्हा पण मी घाई करते ना, तेव्हा माझ्यासोबत असंच होतं। खूप वेळा असं झालं की मी घाईघाईत काम करताना मी खूप गोष्टी फोडून ठेवल्या आहेत। बघा सगळीकडे कसं उडलंय, साफ मलाच करायचं आहे। गाईज मला साईजमध्ये वरटणार आहेत, आता मी वाट लावून ठेवली किचनची। मग मी ते मिश्रण एका डब्यामध्ये वतून घेतलं, मग त्यामध्ये काही बारीक केलेले ड्रायफ्रूट्स वरून टाकले। मग मी त्या डब्याला ढाकण लावलं आणि तो डब्बा मी आईस झोनमध्ये ठेवला। तुम्ही बघितलाच असाल, मी किचनची पूर्ण वाट लावले, तर आता मी फ्रीझरमध्ये ठेवला आहे आईस्क्रीम। तर उद्या बघूया तो कसा लागतो, टेस्टी लागतो की नाही। टेस्टी लागला तर चांगलंच आहे, टेस्टी नाही लागला तर सगळ्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे। तर बघू आता उद्या काय होतं। साफसफाई करून घेते सासूबाईला दिसण्याच्या अगोदर। आता बाकीचा रिझल्ट उद्या समजेल आपल्याला काय होणार आहे, ते आईस्क्रीम चांगला बनतोय की नाही। मग मी तो आईस्क्रीम सकाळ जाऊन चेक केला की तो रेडी झाला आहे की नाही। मला माझी सासूबाई पण बोलली मला तो आईस्क्रीम टेस्ट करायचा। मग मी तो आईस्क्रीम सगळ्यांना टेस्ट करायला दिला आणि मलाच तो आईस्क्रीम उरला नाही। आईस्क्रीम खाताना व्हिडिओ क्लिक करायचा होता, पण तो माझ्यासाठीच उरला नाही। आईस्क्रीम सगळ्यांना खूप आवडला, सगळ्यांना खूप छान वाटलं तो आईस्क्रीम। आता हा आईस्क्रीम मी डबल बनवेन, कारण की तो मला खायला भेटला नाही जास्त, तो मी पुन्हा बनवणारच आहे नक्की, आणि खूप टेस्टी होता। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद तुमचा।